वर्षानंतर आणि मित्रांनो, बालाची प्रतिष्ठेची असणारी स्पर्धा प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात 5 लाख आणि आकर्षक चषक अनुक्रमे 1 लाख आणि चषक। या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट डिफेंडर 50,000, सर्वोत्कृष्ट चढाईपटू अर्थात रेडर 50,000 आणि बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अर्थात संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू 1 लाख। प्रत्येक सामन्यामध्ये उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड याच्यासाठी आपण प्रत्येकी 5,000 रुपये देऊन आपण सन्मानित करतोय क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी। असा प्रयत्न या ठिकाणी करतात आपण पाहतो। मॅच झाले आपल्या अगोदरचे आपण पाहिलं त्याच प्रकारचे असणाऱ्या क्वार्टर फायनलचे असणारे सगळेच जे सामने आहेत त्याच ताकदीचे होणार। मुंबईकर मंगुरा लासवान विनायक या सामन्यात आपण पाहतो। या स्पर्धेच्या निमित्तानं वेट लिफ्टिंगच्या शिवछत्रपती अवॉर्डी आणि या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक शिवछत्रपती अवॉर्डी अनिल घाटे यांच्या सुकन्या अपर्णा घाटे मॅडम यांच्या ठिकाणी आगमन झालं। वेलकम मॅडम, अपर्णा घाटे मॅडम, शिवछत्रपती अवॉर्डी। फर्स्ट ऑल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड वर्सेस यूपी योद्धा। भारत पेट्रोलियम वर्सेस यूपी योद्धा। फर्स्ट ऑल प्लीज कीप योर टीम्स रेडी। या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई बलगार कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आणि अंबिका सेवा मंडळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय योगेशजी कांचन यांच्या ठिकाणी आगमन होत आहे। खूप खूप स्वागत आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं व्यावसायिक खेळाडू सन्माननीय हेमंतजी शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। खूप खूप स्वागत आहे। मोटू कॉम्बॉक्स पुण्याचा कोच होतो त्याला हाईटला बघून खालचं नव्हते नाव लक्षात एवढं आहे। देखो भाई देवांग दलाल रेड मार रहा है।
निमित्तानं सत्यम मंडळा मुंबई उपनगरचे माजी राष्ट्रीय खेळाडू आणि भायखळा पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस इन्स्पेक्टर विजयजी गोरे लोकांना पाणी वाटतं लोकांना पाणी वाटतं मारला नीरज मिसाळ एक उल्लेखनीय कामगिरी आपल्या ISPL संघासाठी करत आहेत. प्रेक्षकांनो टाळ्या कमी पडू देऊ नका, प्रोत्साहन द्या नवीन तरुण खेळाडूंना. कारण आपल्या माहितीसाठी रायगड जिल्ह्यातल्या बेसवी गावातला सुपुत्र आहे आणि नुकतीच आदरणीय सुनील भाऊ राऊत यांची असणारी जी स्पर्धा झाली याच्यातली, तर त्यामध्ये त्या व्यावसायिक स्पर्धेतला बाईकचा हा विजेता आहे. जरा जोरदार टाळा जाऊ द्या. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू नीरज मिसाळ. सर पण बाईकचा मी उल्लेख जास्त नाही कारण सिरीज तर बरोबर आहे, पण जो रायगड जिल्हा यापूर्वी गटात पार होत होता तो रायगड जिल्हा यावर्षी साईल खेळताना सेमीफायनल खेळला बऱ्याच वर्षानंतर. आणि सिनियरच्या असणाऱ्या आणि नीरज सारखे असणारे रत्न आहेत, सगळे महत्वाचे असणारे रायझिंग प्लेयर्स आहेत आणि त्यामुळं या जिल्ह्याचं असणारं नाव अबाधित राहिलं. थँक्यू व्हेरी मच. मोठी बॉक्स नाही, नुकतंच आपण पाहिलं की जयपूर पिंक पॅन्थरचे CEO बोलले होते की महाराष्ट्र खेळाडू पाहतायत, पण नक्कीच या नीरज प्रो कबड्डी घ्यायला हो द्या, तो द्या त्या नीरजसाठी. नीरज रायगडचा सुपुत्र याबद्दल रायगडला देखील महाराष्ट्राच्या कबड्डीसाठी आता जिथे जोशी असेल खूप मोठे असणारे रत्न या रायगडचे आहेत आणि तीच परंपरा कायम राखायची आहे. जसं मुंबई शहर मुंबई उपनगर अशा मोठ्या असोसिएशन आहेत, तसं रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन देखील प्रदर्शन होताना आपण पाहिलं. गाठला याला पंचांचा निर्णय अंतिम नवले. अत्यंत महत्वाची क्वार्टर फायनलचा असणारा महत्वाचा सामना ISPL आणि जयपूर पिंकास याच्या दरम्यान. चला प्रेक्षकांना आवाज द्या. नीरज जोरात. नीरज फार महत्वाचा मोरा आहे. अनेक रायगडमध्ये त्याचे मोकळ छत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. सध्या BPCL भारत पेट्रोलियम हा त्यांचा असणारा व्यावसायिक संघ आपण पाहिला. मित्रांनो गेटवर एक चावी मिळालेली आहे, सुझुकी गाडी आहे. इथे या, मिस कॉल द्या आणि चावी घेऊन जावा. मिस कॉल गाडीला फोन लावायचा वाटतं. डॉक्टर या ठिकाणी कोल्हापूरचे एक राष्ट्रीय खेळाडू आणि प्रो कबड्डीत खेळणारे आणि जबरदस्त कामगिरी करणारे ऋतुराज कोरवी आपला सुद्धा आगमन झालेलं आहे. ऋतुराज तुझं सुद्धा स्वागत आहे मित्रांनो. खूप स्वागत आहे. आपण बघूया जयपूर पिंकाप समोर कशा पद्धतीनं आव्हान निर्माण करतात. मगाशी सामन्यातलं बदलतं चित्र आपण पाहिलं, तसंच घडणार यात काही शंका नाही. संग्राम मांजरेकर सर एक चांगला संघ निर्माण केला.
मुंबईकरांचं प्रेम असत असतं काळा उम्र में छोटे हैं पर हम खेल में छोटे नहीं है. क्या बात है हे आपलं दुसरं महत्त्वाचं खिलाडी रवी कुमार स्पेशल जास्त असं खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण समजून पाडा. एक पहिला संघ तर गेल्या दिल्लीचा उपांत्य फेरीसाठी पात्र आहेत. अजून आपल्याला 3 संघ निवडायचे आहेत. अत्यंत नेत्रदीपक रोमांचक अशा लढती होणार यात काही शंका नाही. श्वास रोखून धरणाऱ्या लढतीचा आपण साक्षीदार होणार यात काही शंका नाही. आक्रमण होतं ते परबिंदा मित्रांनो, हा हरियाणाचा असताना प्रति प्रयत्न झाला या स्पर्धेच्या निमित्तानं.